नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधून घेण्यात आलेले जे वारंवार रिपीट होत असतात, तसेच इतर पर्यायांचं किंवा जे काही संबंधित फॅक्ट असतील त्यांचं स्पष्टीकरण देखील आपण करणार आहोत। चला तर प्रश्नांची सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न। विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावलेला? उत्तर येत असतील तर कमेंट करा लगेचच। या ठिकाणी शोध लावलेला बघा, थॉमस एडिसन। पर्याय क्रमांक ए, थॉमस एडिसन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। विजेच्या दिव्याचा शोध थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे। जर प्रश्न विचारला, देवीची लस कोणी शोधली? देवीची लस, तर पर्याय क्रमांक बी, एडवर्ड जेन्नर उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधलेली आहे। जर विचारलं विमानाचा शोध कोणी लावला, तर राईट ब्रदर्स किंवा राईट बंधू, ठीक आहे, यांनी विमानाचा शोध लावलेला आहे। जर विचारलं रेडिओचा शोध कोणी लावला, तर मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे। ठीक आहे, आपलं मूळ प्रश्न आणि मूळ उत्तर काय? विजेच्या दिव्याचा शोध थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? कोणते आहे मित्रांनो? दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचे नियतकालिक आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली? कुठे सुरू केली होती? पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी। ठीक आहे, भारतातील पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रातील पुण्यात भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली होती महात्मा फुले यांनी। ठीक आहे, कधी केली होती विचारलं तर 1 जानेवारी, ठीक आहे, 1 जानेवारी 1848, 1 जानेवारी 1848 मध्ये सुरू केली होती। ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट होत असतो। आता महात्मा फुलेंवर काही महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरतीत दरवर्षी रिपीट होत असतात, ते पाहूया कोणकोणते। तर बघा, महात्मा फुले यांचा जन्म विचारला जातो, तर 11 एप्रिल 1827ला त्यांचा जन्म झालेला आहे पुण्यामध्ये। ठीक आहे, 1827, ठीक आहे, 11 एप्रिल 1827। त्यांचं मूळ गाव विचारलं जातं, तर साताऱ्यातील कटगुण हे त्यांचं मूळ गाव आहे। ठीक आहे, सातारा जिल्ह्यातील कटगुण हे महात्मा फुलेंचं मूळ गाव आहे। त्यांचं मूळ आडनाव देखील विचारलं जातं, तर गोऱ्हे, ठीक आहे, गोऱ्हे हे त्यांचं मूळ आडनाव आहे, गोऱ्हे। त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केली। कधी केली? 1873ला। ठीक आहे, 1873ला महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। हा प्रश्न मोस्ट IMP आहे। ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोण? तर महात्मा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जातात। त्यानंतर त्यांचे महत्त्वाचे 3 ग्रंथ विचारले जातात, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड आणि ब्राह्मणांचे कसब। ठीक आहे, परत सांगतो, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड आणि ब्राह्मणांचे कसब यापैकी एक तरी पुस्तक दरवर्षी विचारलं जातं। ओके, आपलं मूळ उत्तर काय? भिडेवाडा या ठिकाणी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली महात्मा फुले यांच्या हस्ते। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणती आहे? यकृत ग्रंथी। ठीक आहे, यकृत ही जी ग्रंथी आहे ती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। यकृतामध्ये काय स्त्रावतो असा जर प्रश्न विचारला, तर पित्तरस। ठीक आहे, यकृतामध्ये पित्तरस स्त्रावतो। ठीक आहे, यकृताची पुन्हा वाढण्याची क्षमता खूप जास्त असते, म्हणून जर शस्त्रक्रिया करून यकृताचा 70% भाग जरी काढून टाकला, तरी उरलेला 30% भाग काही काळाने पुन्हा 100%चं रूप घेतो व पुन्हा यकृत पूर्ववत होते। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, वयाची किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? किती वर्षाची मित्रांनो? तर 30 वर्षाची। ठीक आहे, 30 वर्षाची 30 वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते।
हाच प्रश्न जर लोकसभेसाठी विचारला तर 25 वर्षे, ठीक आहे. वयाची 25 वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा स्थायी सभागृह असते, ते कधीच विसर्जित होत नाही. लोकसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होते, ठीक आहे. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ जर विचारला तर 6 वर्ष, ठीक आहे. 6 वर्ष सदस्यांचा कार्यकाळ असतो. लोकसभेचा कार्यकाळ विचारला तर 5 वर्ष, ठीक आहे. हे देखील बऱ्याच परीक्षांमध्ये विचारले जाते. त्यानंतर कोणतेही विधेयक सर्वप्रथम कुठे मांडले जाते तर लोकसभेमध्ये मांडले जाते. विधेयक लोकसभेत पास झाल्यावर ते राज्यसभेत मांडले जाते. राज्यसभेत देखील पास झाल्यावर त्याचे रूपांतर राष्ट्रपतीच्या सिग्नेचरनंतर कायद्यामध्ये होते, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्षे पूर्ण असायला हवीत. त्यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत निर्मिती केंद्र आहे? मोस्ट रिपीटेड 5 स्टार रेटिंगवाला प्रश्न. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, औष्णिक, ठीक आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही? कोणता आहे तर क्षयरोग. पर्याय क्रमांक सी, क्षयरोग जो आहे तो जीवाणूजन्य आजार आहे. जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, ठीक आहे. हा जीवाणू, याच्यामुळे TB किंवा क्षयरोग होतो, ठीक आहे. आता इतर जे रोग आहेत ते विषाणूजन्य आहेत, तर त्यांचे विषाणू कोणते हे देखील आपल्याला माहीत असले पाहिजे. पोलिओ कोणत्या विषाणूमुळे होतो तर पोलिओ नावाच्या विषाणूमुळे होतो. कोविड कोणत्या विषाणूमुळे होतो तर कोरोना, ठीक आहे. सर्वांना माहीत असेल, अतिशय हाहाकार माजवला होता या विषाणूने, तर कोविड हा कोरोना या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्लू हा जो आजार आहे तो H1N1 या विषाणूमुळे होतो, ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे क्षयरोग हा विषाणूजन्य आजार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, एक्स, ठीक आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव पूर्वी काय होते तर ट्विटर. पर्याय क्रमांक सी, ट्विटर हे योग्य उत्तर असणार आहे. एक्सचे पूर्वीचे नाव ट्विटर होते. जेव्हा ॲलन मस्क यांनी ट्विटरला विकत घेतले तेव्हा त्यांनी ट्विटर हे नाव बदलून त्याचं नाव एक्स असं ठेवलेलं आहे. ट्विटरची स्थापना केव्हा झाली होती तर 2006ला झाली होती. सध्या मालक कोण आहेत? ॲलन मस्क, ठीक आहे. मुख्यालय आहे अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यात सन फ्रान्सिस्कोमध्ये, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, संतोष चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल, ठीक आहे. पर्याय क्रमांक ए, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. संतोष चषक किंवा संतोष करंडक, ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, गॅरी कास्पारोव्ह हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? बुद्धिबळ, ठीक आहे. वर्ल्ड फेमस बुद्धिबळपटू आहेत गॅरी कास्पारोव्ह, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? कोणती आहे? माले. पर्याय क्रमांक ए, माले ही मालदीव या देशाची राजधानी आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आहे ढाका. ढाका ही बांगलादेश या राज्याची राजधानी आहे. मॉस्को ही जी राजधानी आहे ती रशियाची राजधानी आहे. जेरुसलेम ही इस्रायल या देशाची राजधानी आहे. मालदीवची माले. त्यानंतर प्रश्न आहे, भारतात GST टॅक्स केव्हा लागू झाला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2017. 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये GST हा टॅक्स लागू झालेला आहे. GSTचा फुल फॉर्म गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ठीक आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने हा कायदा लागू झाला भारतात तर 101वी घटना दुरुस्ती. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. 101वी घटना दुरुस्ती करून GST लावण्यात आलेला आहे भारतामध्ये, ओके. आता मित्रांनो, GSTवर अलीकडेच एक मोठी अपडेट झालेली आहे, ती मला तुम्ही कमेंट करून सांगायची आहे. GST मधील कोणते 2 स्लॅब हटवण्यात आलेले आहेत केंद्र सरकारद्वारे, ठीक आहे.
ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. किती टक्केचे स्लॅब हटवण्यात आलेले आहेत कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न आहे, मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असे महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हटले जाते? सर्वांना माहीत असेल इचलकरंजी हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? गिरणी कामगार. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी गिरणी कामगार आघाडीवर होते. मित्रांनो, सविनय कायदेभंग महत्त्वाची चळवळ होती. कधी सुरू झाली होती? 1942 मध्ये. ठीक आहे, 1942 मध्ये गांधीजी यांच्या नेतृत्वात मुंबईमधून सुरू झाली होती. ठीक आहे, तिन्ही प्रश्न विचारले जातात. कोणाच्या नेतृत्वात? गांधीजींच्या. कधी? 1942ला. कुठून? मुंबई. ठीक आहे, स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात महत्त्वाची ही चळवळ आहे सविनय कायदेभंग. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या? धुळे. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए धुळे या जिल्ह्यामध्ये आहे अनेर अभयारण्य. काळविटांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. ठीक आहे, काळवीट. त्यानंतरचा प्रश्न आहे, जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे? जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल. पर्याय क्रमांक बी रेटिनॉल. ठीक आहे, रेटिनॉल किंवा जीवनसत्व अ मुळे कोणता, त्याच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर रातांधळेपणा. ठीक आहे, या ठिकाणी थायमिन. थायमिनचं शास्त्रीय नाव आहे बघा B1. बी कॉम्प्लेक्स गटातील B1 म्हणजेच थायमिन. त्यानंतर या ठिकाणी आहे बायोटीन. बी कॉम्प्लेक्समधीलच B7 म्हणजेच बायोटीन. ठीक आहे, त्यानंतर नायसिन किंवा नियासिन. नायसिन किंवा नियासिन, तर हे जे आहे ते बी कॉम्प्लेक्समधीलच आहे B3. ठीक आहे, B3 असे या विटॅमिन्सचे शास्त्रीय नाव आहेत. विटॅमिनची शास्त्रीय नावं पाठ करून ठेवा, परीक्षेत विचारली जातात. अशा प्रकारे 16 प्रश्न आपण या ठिकाणी तुमचे कव्हर केलेले आहेत. पण या 16 प्रश्नांमधून तुमचे जवळपास 40 ते 50 प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.